सकाळ सकाळी चालू बघा हायवेला. इथं आल्याच्या नंतर दुकानासमोर जाऊन मटेरियल बी भरलं, तरी बी त्या मटेरियलवाल्याचा काय पत्ता लागना. आता काय करावा, बसलो रोडला वाट बघत. नुसती वाहनं या जा मुंगळ्यासारखी करीत होती. आता काय बघायचं, बघतो आबाळात तर नुसतं पांढरी शिपट आणि ह्या काही मटेरियल, ही पाईप भरलेली. आता काय करावं, लोड बी नाही. बसलो मालकाची वाट बघत, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. रोडने नुसत्या मुंगळीवनी गाड्या, आणि बघता बघता नुसत्या गाड्या सुसाट पळत होत्या. आता काय करायचं, बसून तर नुसता कंटाळा आलेला होता. आता काय, इकडून तिकडं आणि तिकडून इकडं जाणाऱ्या वाहनाची तर मुंगळीवनी ये जा चालू होती. आणि आभाळात तर काय नुसतं पांढरं शिपट ढग. आता पावसाचा दिवस आहे, पाऊस यावा पण नाही, नुसतं पांढरं शिपट ढगच ढग. आता हे बघा, आला बघा गाणी वाजवीत नुसता मोठानं ट्रॅक्टर. आता काय करायचं, त्याला बी डबल टीवर, पण भावड्या काय गाडी दमाने पळवेना. आता काय करायचं, बघता बघता गेला की टेम्पो माझ्या जवळ. आता काय करायचं, रोडला थांबलो बाबा. आता ही एस टी बी ह्या बघा, ही नुसती ये जा. ही ट्रॅक्टरला एवढी मोठ्याला टेलर लावलेला होता की त्या टेलरचा कलर फिलर नंबर 1 दिलेला होता. आता रोडला थांबून वाट बघत होतो, आणि रोडने नुसत्या इकडून गाड्या तिकडून गाड्या. आता काय, आता हे बघा आलो की खत भर येते. इथं बघतो तर काय नुसतं चिखल, आणि इथं सगळ्या ह्या गोडाऊनमध्ये नुसतं खतच खत पडलेलं. आणि इथं भावड्या एकटाच बसलेला, नुसता उगा झोपा काढतो. आता काय करायचं, उशीर तर व्हायलाय, चिखल बी मारणाचा झालाय. बरं झालं पावसाचं तरी वातावरण नव्हतं, पण हे मारणाचा चिखल आता बाहेर कसं निघावा हीच पंचायत पडलेली. आणि भावड्याला म्हणतोय भर बाबा लवकर पोती, भावड्या काय जागचा हला ना. आता काय करावं हेच कळानं झालं. कशी तरी पोती भरून निघालो वाटाला. आता वाटाला सगळं मोकळंच, आणि आबाळात बघतो तर थोडं काळं ढग यायला लागलेलं. म्हणलं पाऊस येतो काय की. नुसतं वाटाने बघतो तर मी एकटाच चलतोय. आता काय करायचं, हे माझ्या डोक्यात होतं की आता पाऊस येते काय की. नुसतं पांढरे शिपट डागाचं आता काळं ढग व्हायला लागलेलं होतं, आणि रस्त्याने नुसता हिरवाई आलेली. ह्या बघा ही सूर्य कसा चमकतो नुसतं. आता दिवस मावळा त्याचं नंबर 1 वातावरण झालेलं होतं. असं वाटलं की थांबून थोडंसं इथंच व्हिडिओ एखादा घ्यावा, पण काय लवकर जायची गडबड लागलेली होती, आणि लोकांनी शेती पेरल्यामुळं सगळं हिरवंगार वातावरण झालेलं होतं. आता काय चलतोय आपला रस्ता, आणि हे बघा ही मामा नुसतं रोडच्या कडला उभारून आपल्या शेळ्या चारवावं म्हणलं. आता काय करावा, पाऊस आला तर भिजणार, त्याच्यामुळे अगोदरच चारून जावं म्हणलं. निवळलेला आबाळ पुन्हा एकत्र यायला लागलं, आणि बघतो तर आबाळामध्ये पांढरे शिपट ढग अजून बी येते जाते. अय मामा बी काय बघायला तयार नाही, नुसतं चालत्यात. आता मग निघालो आपला रोडने, एक सुद्धा काय आढळला, आणि रस्त्याला बी दिवसाचा अंधार पडल्यासारखा रस्ता बी दिसायला लागला. माझ्या डोक्यात एकच, पाऊस फक्त येऊन आलं तर सगळं माल भिजतंय. पण काय घाबरायची काय गरज नव्हती, गावाच्या पार जवळ आलेलो होतो, आणि मग रस्त्याची काही चिंता नव्हती. रस्ता लय भारी, नुसतं उगं मोकळा फट रस्ता, कुणीकडे बी चला. हे बघा नारळाचं झाड, पण त्याला काय नारळच नव्हती. नुसती रोडच्या कडेला बघतो तर पोलच पोल. एक पोल झाला की दुसरा पोल झाला की तिसरा पोल, नुसती हिरवगार पोलच पोल. आता म्हणलं चला आपलं गावाकडं.